जय श्रीराम मित्रांनो, शुभ सकाळ, राधे राधे. तर आपण आता गुजरातील द्वारका नगरीत आपला प्रवेश झालेला आहे. ही एक पवित्र भूमी आहे. इथे बघण्यासाठी बरीचशी तीर्थस्थानं आहेत आणि आता आपण सकाळी झालेलो आहोत इथे. त्यापैकी महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर आपण जे आता पहिले जाणार आहोत ते ज्योतिर्लिंग आहे तिथे जाणार आहोत. त्याच्या आधी आपलं सोमनाथ ज्योतिर्लिंग झालेलं आहे, त्यानंतर भीमाशंकरचं ज्योतिर्लिंग झालेलं आहे, त्यानंतर त्र्यंबकेश्वरचं झालेलं आहे. तसंच आता आपलं ठरलेलं नव्हतं प्लॅन, पण अचानक प्लॅन ठरलेला आहे आपला नंतर का नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे तिथे आपण जाणार. हे खूप एक पवित्र स्थान आहे. याबद्दल तुम्हाला थोडक्यात जर माहिती सांगायची झाली तर जे आपले महादेव आहेत त्यांच्याच रूपामध्ये जे हे शिवलिंग आहेत त्यांनी नागाच्या रूपामध्ये इथे आहे. शिवलिंगाची जी आख्यायिका आहे त्याबरोबर माता पार्वती यांचं नागेश्वरी रूपाने इथे त्यांची पूजा अर्चा केली जाते. तर या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण नागेश्वर ज्योतिर्लिंगाविषयी माहिती देणार आहोत. त्याचबरोबर इथे जाण्याचा जो रूट आहे हा खूप चांगल्या पद्धतीने रूट आहे का समुद्राच्या मधून जो रोड गेलेला आहे तिथून आपण जाणार आहोत आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण ही जी पूर्ण कथा मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आम्ही आत्ता सर्व इथं राहिलेलो आहे. शारदा भवन आहे इथं राहिलेलो आहे. तर इथे द्वारकामधलं एक ठिकाण आहे का जिथे आम्ही राहिलेलो आहे आणि तिथे आम्ही आता आमचा पुढचा प्रवास करणार आहे. एकदम नीट अँड क्लीन असं एक राहण्याचं एक उत्तम ठिकाण आहे. तर तुम्ही कधी आलात त्याच्यावर कॉन्टॅक्ट नंबर आहे, नक्कीच संपर्क साधा. आणि आम्ही इथून आता आमचा पुढचा प्रवास चालू करणार आहे. आणि या आमच्या मिसेस आता येत आहेत, त्यांची पण तयारी वगैरे झालेली आहे सर्व. बाकी मंडळी देखील बसमध्ये जाऊन बसलेली आहेत. ज्यांचं जसं आवरून झालं आहे त्यानुसार सगळेजण बसलेले आहेत. आणि मॅडम आमच्या खुश आहेत. मी बरेच दिवसांनी येतो फिरायला निघालेलो असल्यामुळे. आणि हे आहेत विनय बुवा. हे जी सर्व मॅनेजमेंट ही विनय बुवा आणि कुमुदताई यांच्याद्वारे केली जाते. चला मॅडम बाय. चला पटापट बसा. आम्ही आता हॉटेलच्या इथून हे टूर्स अँड ट्रॅव्हल्सची बस बुक केलेली आहेत. आम्ही टोटल 19 जण आहोत. त्यासाठी तुम्हाला जर कुठे संपर्क करायचा असेल तर या बसवरती तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिला त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. खूप चांगलं क्लायमेट आहे, त्यानंतर खूप शांतता आहे. तर अजून आपली बाकीची बरीचशी मंडळी येत आहेत इथे राहू. त्याबरोबर पाठीमागे तुम्ही विनय बुवा बघत असाल तर विनय बुवा हे नेहमीच इथे येत असतात. जरी कोणाला इथे यायचं असेल तर तुम्हाला मी खालती कॉन्टॅक्ट नंबर होतो विनय बुवांचा आणि कुमुद मॅडम त्यांचा देखील कॉन्टॅक्ट देतो तुम्हाला. त्यावेळी तुम्हाला जर पाहिजे दोघं मिळून तुम्हाला कुठे ट्रॅव्हल्समधून यायचं असेल किंवा कमी पैशामध्ये जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही नक्कीच येऊ शकता. तर आपण लवकरच पुढची व्हिडिओ कंटिन्यू करूया. धन्यवाद. तर अशा प्रकारे आपला वेळ वाया न घालवता मी पण आता गाडीत बसून आपला पुढचा प्रवास करत आहे. चला. आणि आमच्या ह्या कुमुद मॅडम आहेत, हे आम्हाला पूर्ण वेळ गायडन्स देत होत्या का कसं जायचं किंवा अजून आपण काय काय तिथली स्थळं बघायची त्याबद्दल गायडन्स देत होत्या. धन्यवाद कुमुद मॅडम, तुमच्यामुळे आपला आजचा प्रवास हा शक्य झालेला आहे. आता आपण जवळजवळ आपलं जो मेन नागेश्वर मंदिर जो आहे ज्योतिर्लिंग तिथे आपण आता जवळ समोर आलेलं आहे. समोर जे दिसत आहे नागेश्वर मंदिर ज्याचं कळत दिसत आणि हे समोर शंकर महाराज यांची आपल्याला ही प्रतिकृती दिसत आहे. तर अशा प्रकारे आपण आता नागेश्वर मंदिर आहे तिथे पोचलेलो आहोत. तर इथे मी तुम्हाला असं बोललो तशी शंकर महादेवांची जी प्रतिकृती आहे ती 25 मीटर नंतर अशी होती तिथे आणि पाठीमागे हे ज्योतिर्लिंग आहे. तर मी तुम्हाला मगाशी नागेश्वरची जी आख्यायिका सांगितली ती तिथे लिहिलेली आहे का शंकर म्हणजे आहेत ते नागाच्या रूपाने आणि पार्वती देवी ही नागिनच्या रूपाने आहेत. आणि समोरच्या बघत आहे ज्योतिर्लिंग आहे, समोरचं नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे. तर तिथे तुम्ही पूर्णपणे जो कॉस्ट्यूम येतो कोणत्याही प्रकारचं अंगप्रदर्शन करणं होणार नाही, असे घालावे कपडे वगैरे परिधान करावे. आणि समोर आपल्याला आहे लाईव्ह आपल्याला नागेश्वर जे मंदिर आहे त्यातले जी मेन नागेश्वर पिंड आहे ती आपल्याला आता तिथे दर्शन होत आहे. आणि इथे लिहिलेलं मंदिरामध्ये धोती म्हणजे धोतर आणि वगैरे घालून यावे त्याच पालन म्हणून देवस्थानाला आम्ही जाताना शक्यतो याच प्रकारचे आमचे कपडे असतात. आणि त्याच्यामध्ये असं
मेन्शन केलेलं आहे का तुम्ही धोतर वगैरे घालून द्या. त्याच ह्याच्यानुसार आपण तिथला पवित्र राखण्यासाठी आपण धोतर घालून आलेलो आहे. यामध्ये कुठला आपला मोठेपणा नाही आहे. तर हे तर तुम्ही समोर बघत आहात नंदी महाराजांची जी पूर्णाकृती जी आहे मूर्ती इथं ठेवलेली आहे आणि तिचं बद्दल अशी किंवा आपल्या ज्या मनातील काही इच्छा वगैरे असतील तर आपण तिथे त्यांच्या नंदी महाराजांच्या कानामध्ये सांगू शकता आणि त्या इच्छा ह्या पूर्ण श्रद्धेने जर आपण मागत असल्यामुळे त्या पूर्ण होतात. अशी आख्यायिका इथल्या मंदिराची आहे. हर हर महादेव. तर व्हिडिओ कशी वाटली ही कमेंटद्वारे नक्कीच सांगा. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. जे आपल्या चॅनलला नवीन असेल त्यांनी पटापट सबस्क्राईब करा. तर लवकरच नवीन व्हिडिओसोबत भेटूया. धन्यवाद. जय श्रीराम, जय महादेव.